हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय कुकिंग व्लॉग. तर आज मस्तपैकी असा दुबईमध्ये पाऊस होत आहे. तर इथे मस्त छान वातावरण झालेलं होतं आणि खूप जोरदार असा मुसळधार पाऊस झालेला होता. तर आता मस्त गरमागरम भजी खायची इच्छा झाली होती, तर मस्त कांदा भजी बनवत आहे. तर इथे मस्त मी कांदे असे चिरून घेतले आणि कढीपत्ता मी आमच्याच गॅलरीमध्ये आहे, कढीपत्त्याचं झाड, त्याचाच कढीपत्ता घेतला आहे फ्रेश. तर अशा प्रकारे कांदा आणि कढीपत्ता मी बारीक चॉप करून घेतला आहे आणि कोरिअँडर. तर आता इथे मी घेतला आहे मस्त कांदा आणि त्याच्यामध्ये टाकले आहे थोडंसं कढीपत्ता आणि कोरिअँडर. मी मिरची नाही टाकली कारण माझी मुलं खात नाही, मग त्यांना ते काढून द्यावं लागतं म्हणून. आणि तिथे टाकलं थोडा ओवा, तीळ आणि लसूण अद्रकची पेस्ट. त्यानंतर टाकलं आहे तांदळाचं पीठ, 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकलं आहे, त्याच्यामुळे कुरकुरे होतात भजी. आता घेतलं आहे मी थोडंसं बेसन आणि त्यामध्ये चवीपुरतं हळद, तिखट आणि मीठ टाकायचं आणि आपल्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी टाकून आपण ते मिश्रण करून घ्यायचं. जर तुम्हाला मिश्रण थोडं म्हणजे बेसन जास्त आवडत असेल तर तुम्ही बेसन पण जास्त ॲड करू शकता, पण आम्हाला कांदे असे जास्त दिसलेले आवडतात, त्याच्यामुळे मी बेसन थोडं कमी टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं चिमूटभर टाकलेलं आहे खाण्याचा सोडा. टाकल्यावर मी थोडंसं पाणी टाकून परत त्याला एकदा छान असं फिरवून घेतलं आणि थोडंसं 5 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवून दिलं होतं. तर आता इथे मी मस्त तेल गरम झालेलं आहे आणि आता मी एक भजी अशी मस्त तळून घेतलेली आहे. तरी भजी छान अशी क्रिस्पी होतात आणि तांदळाच्या पिठामुळे थोड्या वेळ ही तशीच क्रिस्पी पण राहते, तर नरम पडत नाही. तर मीडियम आचेवर याला छान क्रिस्पी होईपर्यंत असं तळून घ्यायचं. तर आमच्या वीरला तर ही भजी खूप आवडली होती, त्याच्यामुळे तो येऊन लपून पण खात होता. नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार. तर तो त्याचं चालू होतं. जर तुम्हाला पण कांदी भजी आवडत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की कोणाकोणाला कांदा भजी आवडतात. तर अशाच मस्त छान सिंपल इझी रेसिपीसोबत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि हॅपी विंटर.